नमस्कार. मुंबई कुणाची या खास कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. मी जोगेश्वरीच्या पूर्व भागात आहे. आता जोगेश्वरीचा हा पूर्व भाग बघा, म्हणजे इथे रवींद्र दत्ताराम वायकर यांचा हा मतदारसंघ मानला जातो आणि तो जोगेश्वरी पूर्वेला स्टेशनपासून हा गजबजलेला रस्ता असतो. अनेक प्रकारच्या वस्त्यांमध्ये राहणारी लोक जी आहेत ते या ठिकाणी येत असतात आणि आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थोडीशी गर्दी कमी आहे. साहेब नमस्कार, काय नाव तुमचं? चला, त्यांना वेळ नाही आहे, मुंबईकरांना वेळ नसतो. मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण मुंबईकरांना वेळ नसतो. पण मुंबई कुणाची? उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेची? मुंबई कुणाची? भाजपची की महाविकास आघाडीची? या सगळ्या मुद्द्यावर मी चर्चा करतो आणि त्याचबरोबर महागाईच्या संदर्भात सरकारची भूमिका काय आहे किंवा महागाई नेमकी वाढली काय याविषयीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करतो आहे. थेट लोकांशी बोलतो आहे, कुठल्याही प्रकारची ओळख नाही, थेट लोकांना थांबवतो आहे, त्यांच्या मनातले जे प्रश्न. चला नमस्कार, काय नाव तुमचं? नाही पण कशाबद्दल मुलं असंच आपण तुमच्याशी गप्पा मारायचं. नाही. महागाई वाढली आहे का? महागाई वाढले, माणूस माणसाला खायला लागला. हा, मग एवढी महागाई लागली ते हा. हे म्हणत होते की दुसरे महागाई वाढली नाही म्हणे. नाहीये, कारण त्यांची गुजरात त्या समजतात, मुंबई म्हणजे त्यांची गुजरात समजतात. आपली गुजरात नाही, आपली मुंबई आहे. एवढी महागाई झाली आहे, भाजीपाला आहे ते घरांचे भाव एवढे वाढले आहेत आणि बोलतात मुंबईमध्ये महागाई नाही. मुंबईमध्ये सरकार लक्ष देताना दिसतंय का? सरकार खाली नोटांकडे लक्ष देत आहे. 2000च्या नोट आणि नोटाबंदीचं. बाकी गरिबांच्या गॅसच्या बिसचा कसा विचार करतच नाहीये. 2000च्या नोटा बंद झाल्या, चांगलं केलं की वाईट केलं? आता ते 2 नंबरवाले आहेत, त्यांनाच माहिती पडणार. आमच्या गरीबाकडे काय असणार? आपल्याकडे 2000च्या नोटा. 2000च्या. मग आता तुमचं नाव काय? माझं नाव सुधाकर खेडेकर. केडेकर. तुमचं गाव कुठलं असेल? आपण कोकणातलं आहे, रत्नागिरीवाले. वाले बरोबर. कट्टर शिवसैनिक, कट्टर शिवसैनिक. बाळासाहेबांचे. बाळासाहेबांचे म्हणजे आता उद्धवच्या बरोबर, शिंदेच्या बरोबरचे नावी नव्हे. हा. आता शिवसेना फुटली, तुम्हाला वाईट वाटलं? शिवसेना गद्दारांनी फोडली म्हणून वाईट वाटलं. शिवसेना फुटली ती परत शिवसेना पण जसे बाळासाहेबांची 25 वर्षांनी सत्ता आली, शिवसेना उभी राहिली. 25 वर्षानंतर शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर आज उद्धव 5-7 वर्षात 10 वर्षामध्ये उभी परत करेल आणि परत शिवसेनेची सत्ता आणेल. पण आता उद्धव ठाकरेंकडे ते एकनाथ शिंदे नाही आहेत, 40 आमदार नाही आहेत. ते परत आधी निवडून येऊन देत की. येणार नाहीत का? त्याने येऊन दे ना, खासदारांना परत निवडून येऊन दे. चांगलं त्यांचं कार्य आहे ना, फक्त पोस्टरवरती दिसतंय आमचं कार्य, शिंदे कार्य. यावेळेला कोण जिंकणार, उद्धव ठाकरे की भाजप? आता काय ते हे महापौर कोण? महापौर तर शिवसेनेचाच होईल. कुठल्या, एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे? उद्धव ठाकरे. कट्टर उद्धव ठाकरेचे. ते म्हणतात की ते भाजपवाले म्हणतात की आमचंच महापौर होणार. महापौर होऊन दे की त्यांचा. ते तर म्हणणार आमच्या नोटा आहेत, आमचाच येणार असं ते म्हणणार. पण आमच्याकडे मनाने शिवसैनिकाची लोक मतदान करणार आहेत. खूप खूप खेडेकर साहेब, खूप खूप धन्यवाद. नाव काय तुमचं? प्रकाश गाडे, गाडी. सैनिक, वय वर्ष 71, मुंबईत जन्म घेऊन मुंबईत आता मरतोय. बोला काय सांगा तुम्हाला पाहिजे, बोला मला. मला सांगा, मी याच्याशी बोलत होतो की शिवसेनेमध्ये जी फूट पडली ते चांगलं झालं का वाईट? वाईट झालं आहे ते. आता संपली मराठी माणूस, मराठी माणूस संपला नक्की 100%. आजच्या मुलांमध्ये ते काय होण्यासारखं नाही. कारण आजचं सर्वात मोठं व्यसन म्हणजे दारू सोडा, हे मोबाईल. ह्या मोबाईलमध्ये अडकलेले आहेत. कोणाला ते राजकारण पडलेलं नाही. आपलं काय बघायचं नाही. आता तुम्ही जेव्हा नगरसेवक होतात तेव्हा राजकारण कसं होतं आणि आता कसं आहे? आमच्या काळामध्ये मनी प्रॉब्लेम मेन. आणि आम्ही जे उतरलो का, मुंबईत ज्यांनी जन्म घेतला होता, आता ह्या धर्तीत आम्ही जन्म घेऊन 71 वर्ष काढलेत. जरी आम्ही करोडाने आमची काय गावी बंगला असेल ना, तिकडे गेलो तरी आम्ही मेलो तर आम्हाला इकडे म्हणून जाळायचं आहे, गावी नाही जाणार. तर आम्हाला मुंबईचा हक्क द्या ना, मुंबईच्या जन्मलेल्या मराठी माणसाला तरी. ते बाळासाहेबांनी आमच्यासाठी केलं होतं. आता हे सगळे गमून बसलेत. इतर आता एक प्रश्न असा येतो की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं, वाटतं तुम्हाला? नाही, हे असं आता काय असते, राजकारण आहे. पार्टी पायवर रात्री एकत्र बसून खात पितच पण असतील लोक. एवढी चॅलेंज आहे आपली. हे आमच्या हे दिखावा आहे, म्हणजे हे दिखावा आहे. सगळं कुठे हा दिखावा असतो. आम्ही केलं आहे ना, एका टायमाला 1966ला जो आवाज काढला 66 साली, बजाव पुंगी हटाव लुंगी. तुम्ही आवाज, त्याच्या अगोदर आम्ही जेव्हा शाळेत जात होतो की नाही, आम्हाला हॉटेलमध्ये जाणं मुश्किल होतं पाणी प्यायला. चल बाहेर चल. पण ह्यांच्यामुळे आम्ही 4-4 मुलं जाऊन बसवतो. तो कटिंग लाव बाय, मराठी माणूस ना. ती आता संपला. आता त्यानंतर सगळी कास्ट मुंबई अखंड भारतामध्ये, मी जगाचं सांगत नाही, लक्ष्मी आहे. अखंड भारतातले, अखंड जगातले पैसे कमवायला मुंबईत येत आहेत. फक्त पावर पाहिजे कमवायचं.
कारण इकडे 2 लक्ष्मी बसल्या आहेत, महालक्ष्मी मुंबादेवी, याची कमी नाही इकडे. आता मराठी माणसाची ताकद कमी झाली असं वाटतं. काय झाली ताकद कमी. आता आपण बाजारात गेलो, इथे काय घ्यायला, मी परप्रांतामध्ये बनत ना, आता सांगतो तुम्हाला, विपीचा परप्रांत कधी विकत असेल, हे लेणे काय तर लेव इसने में मिळतं आहे क्या, ही भाषा आम्ही तिकडे विकायला बसलो युपीमध्ये, आम्हाला कोण दाद देल, चले हटा चाल. हे सगळं झालं ते कुणाची चूक आवाज संपला आता. नाही, कुणाची चूक कुणाची कुणाची चूक सगळं करून झालं आमचं. घरचे साहेब. आईने घाण ठेवून आम्ही केस खेळलो, लढलो आम्ही. गाडे साहेब हे कशामुळे झालं मला सांगा. आ ही आवाज कमी का झाला? आवाज कमी, ज्याला त्याला खादी पाहिजे आहे राजकारण, तर मला जास्त बोलता येत नाही. ठीक आहे. आपण आता जर नाही, आता शेवटचा प्रश्न, आरामशीर दम घ्या तुम्ही. आता मला समजा निवडणुका झाल्या तर उद्धव ठाकरे जिंकतील की भाजप? आता मुंबईबद्दल मी सांगतो, इतर मी सांगू शकत नाही, कारण अखंड भारत देश मी फिरत नसतो कुठे. काय इव्हन हेच काय, इथल्या मराठी माणसाने, इथल्या मराठी कोणी असून ते आता वट चालते जोगेश्वरीत 70 वर्षे 70 काढलेत, पण माझी वट कल्याणच्या पुढे नाही, इकडे व्हीलरच्या पुढे नाही, मराठी असून समजलं. कोण जिंकेल? तर ह्या टायमाला मुंबईत मराठी आहे ना, मराठी आहे मुंबईत, शिवसेनाच होईल. कुठली शिवसेना, एकनाथ शिंदेची की उद्धव ठाकरे? उद्धवची. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद. माजी नगरसेवक, कट्टर शिवसैनिक आपलं मत सांगत होते. तुमचं नाव काय? जितेंद्र संपूर्ण नाव काय? जितेंद्र बालू कलवाडिया, कुठलं गाव आहे तुमचं? गुजरात. गुजरात. कोण जिंकेल, उद्धव ठाकरे जिंकेल की भाजप? मी गुजरातला राहतो दादा. इथं मतदान नाही तुमचं, पण काय अंदाज काय? अंदाज काय, मराठी माणसाचा शिवसेना. आता मला सांगा, शिवसेना एक मराठी लोकांचा आवाज होता, त्याची शिवसेना आहे आता? तसे नाही आहे, पण ॲक्च्युली ती शिवसेना पाहिजे, ती शिवसेना पाहिजे, दुसरा पर्याय नाही आहे. कारण आता शिंदेसाठी आहे, शिंदे ठीक आहे, परंतु गरिबासाठी काहीच करत नाही आहे. मोठ्या मोठ्या लोकांसाठी समृद्धी मार्ग, रेल्वे, हे ते, छोट्या लोकांसाठी काय उपयोग त्याचा. आता उद्धव ठाकरे एकटे पडलेत, ताकद कमी झाली. हां, उद्धव एकटे पडले, त्यांना साथ दिलीच पाहिजे. आणि आम्ही कोण जिंकणार, उद्धव ठाकरे जिंकणार की भाजप? उद्धव ठाकरे. भाजपवाले म्हणतात की आमचाच महापौर. नाही, उद्धव ठाकरे जिंकणार, कारण लोक सर्व उद्धव ठाकरेच्या मागे आहेत आणि उद्धव ठाकरे जिंकणार. चला, खूप खूप धन्यवाद. काय गाव कुठलं तुमचं? दापोली. बाई, कोकणातली लोक आहेत, शिवसेना त्यांनी वाढवली आणि ज्या काही प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपण पडले. बाळासाहेबांची शिवसेना माहिती आहे तुम्हाला? हां, शिवसेनेत 2 गट पडले, चांगलं झालं की वाईट? नाही हे तो चांगला नाही, 2 एकच पाहिजे ना शिवसेना, एकच पाहिजे, 2 शिवसेना म्हणजे नाही. एकनाथ शिंदे म्हणतात की माझी शिवसेना खरी आहे. नाही, उद्धव ठाकरेच आहे, उद्धव ठाकरेच आहेत, उद्धव ठाकरे. काय नाव तुमचं? राणे राज कुठलं गाव तुमचं? देवगड. देवगड, म्हणजे कोकणातले. आता तुम्ही काय खरेदी केलं? भेंडी भेंडी कशी आहे, म्हणजे महाग आहे की स्वस्त आहे? 20 रुपये पाव आहे, म्हणजे महागच झाली ना. 15 पाव. हां, सॉरी. पण अशी जाणवते महागाई, महागाई ते जाणवते. सरकार लक्ष देतं महागाई कमी करायला? नाही सांगतात, पण मला तर वाटत नाही असं. पण ठीक आहे. बाळासाहेबांचं नाव ऐकलं? बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेब ठाकरे. हो, उद्धव ठाकरेंचं. त्यांच्या राज्यात खूप सुख खाल्लं आम्ही. खूप. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं असं वाटतं तुम्हाला? नाही, हिंदुत्व नाही सोडलं. भाजप तर म्हणते हिंदुत्व सोडलं, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. नाही उद्धवला फसवलं गेलंय. शिवसेना फुटली ती बरोबर नाही. नाही मुंबई कुणाची हा कार्यक्रम मी जोगेश्वरीमधून केला. जोगेश्वरी पूर्वमधून मराठी बहुल इलाका आहे हा विभाग, जो आहे मराठी बहुल इलाका आहे. आणि कोकण असेल किंवा नगर असेल किंवा मराठवाड्यातील काही लोक असतील, त्यांचा इथे भरणा आहे. या इथल्या जोगेश्वरीच्या मार्केटचा नेमका कल काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मी पुन्हा उद्या तुम्हाला भेटणार आहे आणखी एका ठिकाणी मुंबईतल्याच अशाच वस्तीमध्ये किंवा अशाच रस्त्यावरच्या नागरिकांशी बोलताना. मी इथेच थांबतो. आपण पाहत राहा न्यूज स्टेट महाराष्ट्र.